तुम्ही राजकारणाकडे कसे वळलात आणि का? तुमचं समाजकार्य सांगायचं झालं तर कसं सांगाल? आज मला सांगा, वर्षानुवर्ष इलेक्शन कोणत्या मुद्द्यांवर लढले जातात? रस्ते, गटार, पाणी, वीज, लाईट, ह्याच्या पलीकडे वेगळे मुद्दे काय? प्रत्येक इलेक्शन आले की हेच मुद्दे असतात. मुद्दे तेच आहेत, लोक वेगळी वेगळी आहेत. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा सांगितलं होतं की शिकलेल्या आणि सुशिक्षित लोकांनी राजकारणात यायला पाहिजे, नाहीतर जे अडाणी आहेत ते सत्तेत जातील आणि ते आपलं भविष्य लिहितील. बऱ्याच लोकांकडनं असं बोललं जातं की तुझा राजकीय पिंड नाही. आणि हे बोलल्यानंतर एक मनात असं वाटतं की अरे माझं खरंच राजकीय पिंड नाही, पण माझा सामाजिक कार्य करण्याचा तर पिंड आहे ना, ज्याची वडिलोपार्जित काही गोष्टींवरती मक्तेदारी चालत आहे, किंवा त्या राजनीतीमध्ये त्यांनी प्रत्येक जणांनी कुठं आमदाराचा पोरगा, नंतर बघा तुम्ही तो राजकारणात सक्रिय होऊन कुठेतरी मोठ्या पदावर, खासदाराचा मुलगा असतो. मुळशी पॅटर्न जो पिक्चर आला, मुळशी म्हणजे गुन्हेगारी, याच्याकडे कसं बघतो? म्हणजे बीजेपी जे सत्तेत येत आहे वारंवार प्रत्येक इलेक्शनमध्ये, त्याच्यामागे EVM घोटाळा, वोट चोरी, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. एक भाजपाचाच कार्यकर्ता म्हणून तुम्हाला या गोष्टींना कसं उत्तर देता येईल? माझे मुद्दे हेच असू शकतात की मी या ठिकाणी रोजगार तरुणांना कसं उपलब्ध करून देता येईल, या ठिकाणी उद्योजक कसे घडतील, या ठिकाणी MPSC UPSCचे ट्रेनिंग सेंटर्स कसे आणता येतील, एखादं महापुरुषांचं भवन कसं उभं करता येईल. माझा मुळशी तालुका आहे, तर त्या मुळशी तालुक्यामध्ये टुरिझम कसं आणता येईल. अजित पवार, शरद पवार एकत्र आहेत की वेगळे?